नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही मोठी जी ब्लँकेट असतात ती पाण्यामध्ये न बुडवता कशी स्वच्छ करायची हे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा. आता थंडीचे दिवस चालू आहे आणि बरेच जणांना थंडीमध्ये असे मोठे ब्लँकेट पांघरायला तर आवडतात, परंतु ते धुणं इतकं कठीण असतं की हे प्रत्येक स्त्रीला माहीतच असतं. यामध्ये ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये हे ब्लँकेट बुडवतो त्यावेळेस त्याची जी वेट असतं ते इतकं जड असतं की ते धुवायला नकोसं वाटतं. एक वेळेला एक सिलेंडर उचलणं एकदम सोपं असतं, परंतु हे जे ब्लँकेट आहे हे धुणं म्हणजे अगदी कठीण काम असतं. आणि हेच ब्लँकेट पाण्यामध्ये न बुडवता आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कसं क्लीन करायचं हे आज बघणार आहोत. तर बघू शकतात आपल्याला सुरुवातीला ब्लँकेटला पूर्ण फरचीवरती किंवा कुठे तुम्ही बेडवरती देखील तुम्ही याला व्यवस्थित असं आथरून ठेवू शकतात. पूर्ण चारी बाजू आपल्याला आथरून घ्यायची आहे. आणि जर तुम्ही फरचीवर याला जर क्लीन करणार असेल तर खालची फरची जी आहे ती तुमची स्वच्छ असायला हवी. आता बघू शकतात यावरती हात जरी फिरवला तरी असं धुळीसारखं लागतंय. आता हे जे पाण्याने धुवायचं म्हटलं की खूप मेहनत आपल्याला घ्यावी लागते, किंवा आपण याला ड्राय क्लीनला जर दिलं तर पैसे देखील आपले खूप खर्च होतात. तर आपण घरच्याच पद्धतीने याला क्लीन कसं करायचं ते बघूया. त्यासाठी मी घेतलेला आहे या ठिकाणी जो बेकिंग सोडा असतो आपला खाण्याचा सोडा, तो आपल्याला घ्यायचा आहे. साधारणतः मी 1 चमचा या ठिकाणी बेकिंग सोडा घेतलेला आहे, कारण मी अर्धाच साईड तुम्हाला क्लीन करून दाखवत आहे. कारण पूर्ण ब्लँकेट जर क्लीन करायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि आपला वेळ देखील जास्त जाईल. त्यामुळे मी फक्त अर्धा भाग तुम्हाला या ठिकाणी क्लीन करून दाखवत आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे कुठलीही सुगंधित जी पावडर असते ती आपल्याला घ्यायची आहे. तुमच्याकडे जी पण कुठली पावडर असेल, पॉन्ड्स पावडर किंवा एक्सपायर झालेली जर पावडर तुमच्या घरात असेल ती देखील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. आता जो बेकिंग सोडा आणि पावडर ह्या दोघं गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. आणि बेकिंग सोडा तुम्हाला तर माहीतच आहे प्रत्येक वेळेस क्लिनिंगसाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि जी पावडर आपण यामध्ये टाकत आहोत त्यामुळे काय होतं की जी डस्ट असते, जो घाण वास या ब्लँकेटला लागलेला असतो. आता एक ब्लँकेट घरातील भरपूर लोक पांघरतात, कारण काय होतं की प्रत्येकाच्या कोणाच्या हेअरला वेगवेगळे तेल वगैरे वापरतात, त्यामुळे त्या ब्लँकेटला सर्व वास लागतो. आणि तोच वास घालवण्यासाठी आपण या ठिकाणी या सुगंधित पावडरचा वापर करणार आहोत. तुम्ही या ठिकाणी छोटी गाळणी जर असेल चहाची ती देखील वापरू शकतात, परंतु मोठ्या गाळणीने व्यवस्थित हे मटेरियल स्प्रेड होईल यासाठी मी जी आपली पीठ गाळण्याची जी गाळणी असते ती मी या ठिकाणी घेतलेली आहे. कारण की जे मटेरियल आपण मिश्रण पावडर आणि जो सोडा आहे तो व्यवस्थित या ब्लँकेटवरती पसरवता येईल. तर बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला हा व्यवस्थित या ब्लँकेटवरती टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता मी अर्धच या ठिकाणी तुम्हाला क्लीन करून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. तर अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे वाइफर. आणि वाइफरला आपल्याला कुठलाही कपडा या ठिकाणी लावायचा आहे. मी मुद्दामूनच इथे व्हाईट कपडा घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल की त्या कपड्यावरती किती धूळ जी ब्लँकेटची आपण क्लीन करत आहोत त्याची किती घाण या कपड्याला लागते ते. त्यामुळेच मी या ठिकाणी व्हाईट कपडा घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही कपडा वापरू शकतात. कपड्याला बिलकुल ओला केलेलं नाही आहे, कोरडाच कपडा मी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला यावरतून जे वायफरला आपण कपडा लावलेला आहे तो व्यवस्थित अशा प्रकारे घासून घ्यायचा आहे त्यावर. आणि यामुळे काय होतं की जी पण डस्ट असते, जी पण धूळ असते ब्लँकेटला लागलेली ती त्या कपड्याला आरामात निघून जाते. आणि ज्यामुळे आपण ते सोडा आणि यामध्ये जी पावडर टाकलेली आहे त्यामुळे देखील ते क्लिनिंगचं काम खूप लवकर आपलं होतं. आणि बघू शकतात सर्व कपड्याला या ठिकाणी धूळ लागलेली आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीने तुम्ही याला अगदी आरामात क्लीन करू शकतात. हवं तर तुम्ही थोडासा कपडा नॉर्मल असा ओला देखील करू शकतात, परंतु तशी गरज मला वाटली नाही. कारण ओला जर कपडा केला तर ब्लँकेट देखील आपलं ओलं होतं आणि त्यामुळे काय होतं की आपलं ते सुकायला पुन्हा फॅनची गरज किंवा ऊन वगैरे त्या सर्व गोष्टी लागू शकतात. त्यामुळे मी ते सुक्या कपड्यानेच याला व्यवस्थित क्लीन करत आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पोळी लाटण्याचं जे लाटणं असतं ते घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ब्लँकेटवरती मारायचं आहे. आता याचा काय फायदा होतो की जे आपण लाटण्याने मारतो त्यावरती काहीचा वापर तुम्ही करू शकता, त्यामुळे त्यामधली जी डस्ट असते ती निघून जाते आणि आपलं जे ब्लँकेट आहे न पाण्यामध्ये बुडवता किंवा न ड्राय क्लीनला देता अगदी स्वच्छ या ठिकाणी होतं. नक्की ट्राय करून बघा. तुमच्या देखील घरामध्ये असे मोठे ब्लँकेट असतील आणि ते जर तुम्ही धुवायला सध्या हिवाळ्यामध्ये काय होतं की ऊन देखील भरपूर पडत नाहीत आणि ऊन पडलं नाही तर हे ब्लँकेट धुणं देखील खूप मुश्किल असतं. हिवाळ्यामध्ये
रोजच ऊन पडतं असं नाही. तर अशा वेळेस आपण घरच्या घरी अगदी सोपी प्रोसेस वापरून याला आरामात क्लीन करू शकतो. ही प्रोसेस जर तुम्ही महिन्यातून 2 वेळा जर केली तर नक्कीच तुमचं ब्लँकेट खराब होणार नाही किंवा त्यातून एक दुर्गंधी येणार नाही किंवा वास देखील या ठिकाणी येणार नाही. आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल.